हे पहा मैत्रिणींनो, मी आपला साडीचा कापड खाली ठेवून त्यावर अस्तर ठेवले आणि असा आपला गळा पाणी टाकलेला होता त्या गळ्यावर अशी शिलाई मारून आणि खाली कमर घेराची शिलाई मारून आता आपण हा गळा कट करून घेतला। अशा पद्धतीने कट केल्यानंतर त्याला अशा तिरप्या अशा कैचीचे कट दिले असे तिरपे, जेणेकरून आपला गोल आकार एकदम गोल आकार येईल आणि तो असा वरून फिनिशिंग दिसेल, म्हणून मी असा कैची कट घेतलो। आता हे पहा अशा पद्धतीने आता असा मधून हात टाकला आणि असं पकडून असं उलटून घेतलं। आता आपण याला इथं अशी प्रेस शिलाई घेऊ आणि खाली पण प्रेस शिलाई घेऊ। अशी प्रेस शिलाई घ्यायची। ही शिलाई मी थोडीशी 5 नंबरचीच घेतली, कारण इथं आपण लेस लावणार आहोत म्हणून। नाहीतर आपण ही शिलाई, ही बघा, ही शिलाई आपण 3 किंवा 4 नंबरची घेतली तर ही शिलाई दिसत नाही, फिनिशिंग चांगली येते। ही अशा पद्धतीने आपली फिनिशिंग दिसते आणि आपण आता अशी आणि अशी अशी शिलाई मारून घेऊ। टाईटचा जो साडीचा कापड असते तो असा कट करून घेऊ।
अशा पद्धतीने आपले दोन्ही फ्रंट तयार झाले. आता आपण याला लेस लावू. आता आपण आवडीनुसार लेस लावू शकतो. इथं गोलाकार, इथं असा पानगळा, कशी पण जशी आपल्याला आवडते तशा पद्धतीने आपण लेस लावू शकतो. सिंपल जरी ब्लाऊज शिवलं त्याला लेस लावली की ते एकदम रेखीव दिसतं आणि सुंदर पण दिसतं. आपली थोडीशी शिलाई कमी जास्त झाली तरी चालते. याला अजून एक खाली शिलाई मारून घ्या. घेराला आपल्याला प्लेट मारायच्या आहेत. इथून 3 आणि इथं पण 3 किंवा 3.5 घेऊ शकतो आपण. 3 घेऊ. इथं अर्धा इंचाला कमी. अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेऊ. कोणतीही शिलाई मारायची असल्यास डबल शिलाई घेणे आवश्यक असते. अशा पद्धतीने आपण डबल शिलाई घेऊ. या शिलाईचं टोक इकडे आणि या शिलाईचं टोक इकडे अशा पद्धतीने करून आपण त्यावर लेस लावू. अशी अशा पद्धतीने आपला एक फ्रंट तयार झाला. इथं आपण डबल लेस पण घेऊ शकतो, पण ती मुलगी लहान असल्यामुळे लहान मुलांना लेस रुतते म्हणून आपण सिंगल लेस लावू. असाच आपण दुसरा भाग तयार करू. आमच्या फ्रंटला आपण डबल लेस घेऊ.
आपण ब्लाऊजचा मध्य करून या लाईनवर इथं एक पॉइंट देऊ, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लेस लावता येण्यास सोपी जाईल. अशा पद्धतीने लेस लावू. ही लेस आपण अशा पद्धतीने लावली म्हणजे एक डिझाईनही दिसते आणि छान पण दिसते. आता आपण खालच्या भागाला लेस लावू. हे बघा, आपले आता मागचा फ्रंट आणि समोरचा फ्रंट असे दोन्ही फ्रंट तयार झाले. आता या फ्रंटवर हा दुसरा फ्रंट उलटा मारून आपण अशा पद्धतीने शोल्डरची शिलाई घेऊ. इथं समोरच्या भागाला थोडीशी झिगझॅग शिलाई मारायची असते, म्हणजे अशी 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 आपण मारली की ती इथं फिट्ट राहत. अशा पद्धतीने आता आपल्याला काज बटन पट्टी करायची. तर आपण काज बटन पट्टी समोरच्या भागाने ठेवू शकतो आणि मागच्या भागाने ठेवू शकतो. आपण समोरच्या भागाने करू. असं करून बरोबर मध्यावरून हे बघा, या शोल्डरवर बरोबर शिलाईवर शिलाई ठेवून अशी मध्यावर कट मारू. म्हणजे इथं आपल्याला काज बटन पट्टी करायची. कधीही हुक पट्टी आणि आय पट्टी लावताना आपल्याला या भागाला मोडपट्टी आणि या भागाला वाढपट्टी लावायची असते. आपण या भागाला हुक पट्टी लावू. हुक पट्टी म्हणजे मोडपट्टी अशी करू. अशा पद्धतीने शिलाई मारू.
ही दाब पट्टी ही शिलाई आपली या पट्टीवर आली पाहिजे, या पट्टीवर, म्हणजे ही पट्टी अशी दुमडायला सोपी जाते आणि फिनिशिंग पण चांगली दिसते. ही शिलाई आपण इथून घेतली तरी चालते, पण इथून घेतली तर अजून फिनिशिंग दिसते आपण अशा पद्धतीने. आता वाळपट्टीला अशा 2 पट्ट्या लागतात, कारण वाळपट्टी ही वरून दिसते म्हणून त्याच कलरची असली तर अजून चांगली दिसते. अशी मोड मारून शिलाई मारू आपण. या 2 पट्टीत एवढा फरक आहे. ही पट्टी आपण खालून लावली आणि ती पट्टी आपण वरून दुप्पट लावली. याला 3 हुक बसतात. आपण 4 हुक लावू, कारण मध्ये थोडीशी लूज पडते म्हणून 4 लावू. 3 लावल्या तरी चालतात. झिगझॅग शिलाई घ्यायची असते. आता ही वरची जी आहे ही अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊ आपण.
1 2 3 आणि 4 4 हुक बसतात इथे अशा पद्धतीने 4. आता अगोदर हे आपण मोजून घेऊ. कोणतं कमी जास्त झालं असेल तर ते कट करू. सारखंच आहे आपलं, कारण याला काही कटोरी वगैरे नाही म्हणून काही कमी जास्त बसण्याचा काही विषय नाही, पण असू शकते. एकसारखंच आहे. ज्या पद्धतीने आपण तयार करतो ते पाहू. इथं एक प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीने प्लेट आपण मशीन कडे अशा पद्धतीने टाकली. अशा पद्धतीने परत लावून घेऊ. आता इथं अशीच डबल शिलाई घेऊ. बघा अशा पद्धतीने आपण प्लेट टाकून डबलची शिलाई परत येऊन आता आपल्याकडे प्लेट येतात, म्हणून आता ना आपण आपल्याकडे प्लेट घेऊ अशा पद्धतीने. जेणेकरून सर्व प्लेट एकसारख्या येतील. इथून पण आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे बाहेर घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपण एकसारखे प्लेट घेतले. आता आपली ही प्लेट आली. इथूनच आपण खालच्या बाजूला अशा चुन्नट टाईप प्लेट घेऊ. ह्या प्लेट फक्त जमा करायचे. अशा जमा करून त्यावर शिलाई घेऊ. किंवा याची दुसरी पण एक पीस मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ अपलोड करा. त्यात तुम्हाला ह्या प्लेट सहज टाकता येतील.
आता आपण ही टीप वापरली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवून अशा पद्धतीने आपली झोपी बाई आणि आपल्याला आता खाली पट्टी लावायची आहे. ही पट्टी जास्त आपण मुद्दाम ठेवलेली आहे कारण ही थोडीशी पट्टी जाड येते. हा काठ जाड असता तर आपल्याला ती अर्धा इंचाची मार्जिन ठेवण्याची काहीच गरज नसते. पातळ असल्यामुळे आपल्याला ही अर्ध्या इंचाची जास्त पट्टी घेतली आपण. बघा अशा पद्धतीने आपली पट्टी तयार होते. बरोबर आपण ही शिलाई आपण दोन्ही शिलाईच्या मधातून देतो. त्याला खडग्यातून शिलाई म्हणतात. ही आपली अशा पद्धतीने पट्टी तयार झाली. त्यावर आपण अशी लेस लावू. हे बघा दुपट्टा ब्लाउज किती सुंदर दिसते. आणि नऊवारी घातल्यावर तर एकदमच त्याचा लुक वेगळा पडतो. समोरील बाजू अगदी सिंपल